मेल्यानंतर स्मशानात पाणी पाजायला रांगा लावणारे जिवंतपणे एका थेंबासाठी तरसवत असतं. आज मी असं का म्हणते तुम्हाला वाटत असेल. आणि माणसाला ना कुठलीच गोष्ट काही सण नाही होणार अशी झाली बरं का. उन्हाळा सण होत नाहीये, पावसाळा सण होत नाहीये किंवा हिवाळा सुद्धा सण होत नाहीये, बरोबर ना. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. ना जास्त प्रेम सहन होतं, ना जास्त केअर सहन होते. आणि नेहमी तर मी तुम्हाला म्हणतच असते की माणसाचा सेकंदाचाही भरवसा नाहीये की कुठल्या सेकंदाला आपल्यासोबत काय होतं ते होईल किंवा होणारे हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आहे आणि मी तुम्हाला तर नेहमी म्हणतच असते गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. कारण मी नेहमी आनंदी असते आणि तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असते. त्याचं कारण असतं की आपल्या आयुष्यामध्ये अगोदर काय झालं काय नाही किंवा अगोदरच्या सेकंदाला आपल्यासोबत काय झालं हे विचार करत बसण्यापेक्षा ना आपलं जे पुढचं आयुष्य आहे, आपलं जे आजचा आनंद आहे, जे आपलं आजचं सेकंद आहे ते आत्ता हे पल आपण आयुष्य सुखाने जगलं पाहिजे. हे तुम्हाला मी नेमकं सांगत असते. आता तुम्ही म्हणत असाल की हे गोष्ट अशी का सांगत आहे. कधीच कुठलंच आपण म्हणतो की आपल्या कुठल्याच काही दुश्मनासोबतही वाईट नको घडायला, पण नेहमी कोणासोबत वाईट घडलं हे ऐकायला भेटतं, कुठेतरी बघायला भेटतं आपल्याला, तेव्हा खूप वाईट वाटत असताना. तसंच काहीतरी आमच्या इकडे लातूरमध्ये झालेलं आहे. आता आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट हे मोठ्यापर्यंत लवकर पोचते, मोठ्यांना लवकर होतं, पण आता तर छोट्या चिमुकल्यासोबतही कधी काय व्हायला लागले हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. आणि तसंच मी तुम्हाला आता म्हटलं की हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा ही कुठलीही गोष्ट कोणालाही जास्त सहन होत नाही. तर सध्या कसं आहे, उन्हाळा चालू आहे, ऊन खूप आहे. कधी कोणाला कसे जनावरांचे जीव चाललेत, कधी कुठे माणसाचे जीव चाललेत, कुठल्या प्राण्याचे जीव चाललेत, तर कुठल्या पक्ष्याचे जीव चाललेत. दररोज कुठे ना कुठे काहीतरी ऐकायला भेटत आहे. आपल्याला कसं घरं तरी असतात राहायला, पण प्राणी पक्ष्यांचं तर खूपच अवघड आहे माहिती. त्यांच्याबद्दल तर जितकं काय बोलायला नाही तितकं कमी आहे. पण असं कधीच कोणासोबत काही नाही व्हायला पाहिजे. तर सध्या व्हिडिओ घेता म्हणजे उशीर झाला, इव्हनिंगच झाली, तर अंधार पडत आलाय पूर्ण आता इकडे. तरी मी टॉर्च लावून व्हिडिओज बनवते, कारण दिवसामध्ये व्हिडिओज बनवायचं म्हटलं मला काही वेळ भेटला नाही. आणि अशी काही घटना झाली ना ते तुमच्यासोबत मला शेअर करावं वाटली. 9 महिन्याची चिमुकली ना, म्हणजे काय झालं, लातूरमधलीच एक घटना आहे. 9 महिन्याची चिमुकली म्हणजे ते झोपली होती, दुपारची वेळ होती, पत्र्याच्या शेडचं त्यांचं घर वगैरे होतं. आणि म्हणजे झोळी असते ना आपली, आता ते आपण पाळणा वगैरे वेगळा म्हणतो, पण जो झोळी असते की साडीच्या पदराने असं साडीने दोन्ही साईडला बांधली जाते, दरवाजाला आणि इकडे लाकडाला वगैरे असं बांधलेली त्यांची झोळी होती. तर काय झालं, त्याच्यामध्ये बाळ झोपलेलं होतं आणि ते उठलंच नाही. मग घरच्यांना असं वाटलं की झोपलं असेल खूप, 1 तास झाला, 2 तास झाला. मुलं जास्तीत जास्त 2-3 तासाच्या वरती तास झोपत नाहीत. मग ते उठलंच नाही. पण त्यांच्या आईचं कसं होतं की काम चालू आपलं होतं आणि त्यांना वाटलेलं की असं झोपी गेलेलं आहे बाळ, कशाला उठवायचं वगैरे, म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टीकडे काही लक्षात दिले नाही जास्त वेळ. पण नंतर पुन्हा इव्हनिंग होत आली, पूर्ण म्हणजे संध्याकाळ होत आली अशाच टायमिंगला की त्यांनी पाहिलं आणि म्हटलं उठत का नाही आहे, चुळबुळ का बरं नाही आहे, उठत का नाही आहे. तर नंतर त्यांनी पाहायला गेले मध्ये की काय झाले म्हणून, तर लेकरू असं शांत पडून ना मध्ये जीव गेलेला आहे. उष्णतेनं इतकं, म्हणजे काय झालं, त्याचा पत्र्याचा शेड होता ना, त्या पत्र्याच्या एकदम अशा गरम वाफा वगैरे येऊन ना त्या बाळाचा मध्ये जीव गेले. पण कोणाला समजलं नाही की मध्ये काय झालं वगैरे. त्यांच्या घरामध्ये असा एक स्टेबल फॅन होता, त्यांनी फॅन पण असं दूर लावून ठेवलेला होता आणि घरामध्ये सगळेजण होते, पण ज्याचे त्याच्या कामामध्ये होते. असं वाटत नाही ना की काही झालं असेल म्हणून. पण उष्णता कसं पत्र्याच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाटते. स्लॅबच्या घरामध्ये पण आपण म्हणतोय, पण स्लॅबच्या घरामध्ये पण सध्या उष्णता सहन होत नाहीये. इथंपर्यंत उष्णता आहे. 5-10 मिनिटं जरी स्लॅबच्या घरामध्ये लाईट गेली तर खूप सारा त्रास व्हायला लागलाय. खूप वेळा मी लाईटीची वगैरे पाहतो वाट, कधी येईल लाईट, कधी येईल, असं कोंडमाडा वगैरे झाल्यासारखं होतं, घुसमट झाल्यासारखं होतं. काहीतरी घेऊन त्याच्यानं आपण हवा मारून घेतो की थोडंसं बरं वाटावं, थंड वाटावं म्हणून आपल्याला. पण याच्या पलीकडे पण आपल्या मोठ्या माणसांना त्रास होतोय, स्लॅबमध्ये पण आपल्या मोठ्यांना असं त्रास होतोय. तर लहानाची तर अवस्था काय झाली असेल ना त्या पत्र्याच्या ह्याच्यामध्ये. आणि झोळी म्हटलं तर कसं, साडी हे एकदम पातळ असतं, साडीचं झोळी बांधलेली होती त्यांनी आणि आतमध्ये ते बाळ झोपलेलं होतं.
खूप वाईट वाटलं. आणि उष्णतेनं त्याचं एकदम कडकडाचं ऊन होतं. आणि काही दिवसापूर्वी ना काही दिवसापासून तर लातूरमध्ये खूप जरा जास्तच ऊन आहे. असं वाटतंय ना दुपारच्या वेळी पण आता जागे ठिकाणी जर तुम्ही कुठली जर गोष्ट असं ठेवली नॉर्मली रस्त्यावर किंवा कशात असं आणि उन्हाखाली तर एकदम असं कडकडाचं ऊन आहे. माणसांना सहन होत नाहीये. जनावरांची पण काय काय हाल होत असेल असं मला वाटतं. तर मी रील्स स्क्रोल करत करत ना अचानकच रील्स आली आणि आपल्या लातूरमध्ये कडकडीच्या उन्हामुळे 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू. मी म्हटलं खरंच मला वाटलं फेक वगैरे असेल किंवा असंच काहीतरी असेल. मग यूट्यूबला वगैरे पण मी गेली तिथं सुद्धा ते रील्स होती आणि प्रत्येक जणांनी मी माझ्या जवळच्या मैत्रिणीकडनं सुद्धा बघितलं म्हणजे ऐकलं ते की असं लहान बाळाचा सुद्धा 9 महिन्याच्या लहान बाळाचा उष्णतेमुळे मृत्यू झालाय. म्हटलं ही गोष्ट खरंच झाली का. पुन्हा मी मोबाईल वगैरे घेतला, पुन्हा मी काही गोष्टी पाहिल्या तर त्यांच्यानंतर लक्षात आलं की उष्णतेमुळे 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे. आणि तशीच ते बाळाचा मृत्यू होऊन 2 दिवस पण झालेलं नव्हतं. आणि ते गोष्ट मी ऐकण्यात असंच म्हणजे होते की इतकी उष्णता आहे का, इतका त्रास होतो सगळ्यांना आणि असे जीव जाते वगैरे. तर नंतर काही दिवसापूर्वी म्हणजे 3 दिवसांनी लगेच ही गोष्ट ऐकायला भेटली. एक तरुणाचा मृत्यू झालाय आणि औषधाची काहीतरी घटना आहे त्यांचा पण उष्णतेने मृत्यू झालाय. आणि परत 2-3 दिवसांनी आणखी काहीतरी गोष्ट ऐकली मी, परभणी काहीतरी आहे ना, तर तिकडची पण एक तशीच घटना आहे गावाकडच्या एका व्यक्तीचं वगैरे. कसं झालंय माहिती का, हे 8-15 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तर जरा उन्हाचं प्रमाण जरा जास्तच झालेलं आहे. आणि कसं झालं माहिती का, 8 दिवसापासून तर उन्हाचं प्रमाण जरा जास्तच झालेलं आहे. मला म्हणजे बाकी जणांचं जास्त काही नाही वाटत मोठ्यांचं की कुठे काय झालं वगैरे, पण तसं तर वाईटच वाटत असतं नेहमी सगळ्यांचं सोडा. पण बाळाच्या बाबतीमध्ये ना खरंच खूप वाईट वाटलं बरं का, की असं कधी वाटलं पण नसेल त्या आईला की म्हणजे 9 महिन्याचं बाळ म्हणजे की उष्णतेनं असं वगैरे त्रास होऊ शकतो किंवा असं या उन्हाळ्यामध्ये माझ्या बाळाला हे त्रास होईल ते त्रास होईल असं कधीच वाटलं नसेल. की विचारही करतोय तर खरंच खूप वाईट वाटतं. तर आमच्याकडे सध्या तर लातूरमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये ऊन आहे. काय बोलू कुठल्या गोष्टीवर मला काही सुचतच नाही आहे. पण त्या दिवशी मी ते रील स्क्रोल करत पाहिलं ना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की काय वाटलं असेल त्या आईला. सहज बाळ जर आता कसं बाळ खूप सतवतं म्हणून आपण झोपायला वगैरे जातो किंवा त्याचं टायमिंग वगैरे झाले म्हणून आपण त्याला झोपवायला जातो, पण ते झोप त्याची शेवटची असणार आहे किंवा त्या झोपेनंतर तो बाळ आपल्या घरात नसणारच आहे. ते झोप त्याचा दिवस तो शेवटचा आहे असं कधी विचारही केला नसेल त्या आईनं आणि खरंच खूप वाईट वाटत असेल. तर आमच्याकडे तर सध्या आता असं चालूच आहे की ते मी इव्हनिंग झाले, अंधार झालाय खूप, आता बाहेर अंधार पडलेला दिसतोय तुम्हाला. सकाळपासून बनवायचं व्हिडिओ म्हणून तसंच राहून गेलं आणि काही सुचलंच नाही काय करावं आणि काय बोलावं ते. तर सध्या आमच्याकडे ना कसं आहे माहिती का, आता आपण म्हणतो ना 10-11च्या पुढून ऊन वगैरे असतं, 3-4 वाजेपर्यंत असतं, तर खरंच ते बरोबर आहे. तर ज्या आपण काय गोष्टी वगैरे आहेत ना लातूरच्या खूप लवकर कमी करण्यात आल्यात किंवा बंद करण्यात आल्यात. आता तसं म्हणतो आपण 1 मे पासून मुलांना स्कूलला सुट्ट्या लागतात वगैरे, पण लातूरला काय झालं माहिती का, अशा काही घटना म्हणजे झाल्या लातूरमध्ये उष्णतेच्या दुपारच्या वेळी वगैरे. आता एका ठिकाणी ना लातूरमध्ये गाडीला पण आग लागलेली, ठेवल्या ठिकाणी दुपारचीच वेळ होती, असंच उन्हामध्ये त्यांनी गाडी थांबवलेली होती आणि इतकं ऊन झालं की ते म्हणजे असताना सीट वगैरे इतकी गरम झाली आणि नंतर आपोआपच त्याच्यापासून धूर निघून असं गरम होऊन आग लागली. परत सगळंच मग ती गाडीच वगैरे जळून गेली अशी पण गोष्ट झाली. तर माणसांना काय व्हायला लागलं तर गाड्यांना काय, आणि आपण म्हणतो की उलट माणसाचा जीव तर खूप नाजूक असतो गाड्या घोड्यापेक्षा किंवा निर्जीव गोष्टीपेक्षा माणसाचा जीव हे खूप नाजूक असतो. तर अशा गोष्टी व्हायला लागल्या. तर काय झालं, काही दिवसापासून स्कूलला पण आता लवकर सुट्ट्या वगैरे झालेल्या, 1 मे पासून लागतात, तर अगोदरच आता राजला पण सुट्ट्या लागल्या आणि बाकीच्या पण मुलाला सगळ्यांकडनं आता लातूरमध्ये सुट्ट्या झाल्यात. आणि असं मी ऐकलं की पुणे मुंबईपेक्षा पण लातूरमध्ये उष्णतेचं ठिकाण जरा जास्त आहे असं म्हणतो. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी उष्णतेचं ठिकाण कमी जास्त आहे. पण लातूरमध्ये ना जसं उन्हाळा आलेला आहे ना तसं उष्णता आहे. तर सर्वांनी काळजी घ्या. तर आमच्याकडे ना सगळे गोष्टी जे आहेत, आता दुपारी प्रत्येक गोष्टी मार्केटमध्ये काही विकायला वगैरे, म्हणजे आता मार्केटच्या गोष्टी इकडे आमच्याकडे विकायला वगैरे यायच्या. दुपारी पण 1-2 वाजता वगैरे असं विकायला यायच्या. पण आता सध्या ते गाडेवाले वगैरे पण असतात ना, जे भाजीवाले असू दे किंवा इतर गोष्टी जे पण काही विकायला येतात ते पण बंद झालेले आहेत. आणि खूप जणांनी असं सांगितलेलं आहे आणि रील्स पण व्हायरल झाल्यात खूप आमच्याकडे की 11 ते 4 मध्ये
बाहेर कुठेच उन्हामध्ये जाऊ नका, कारण हे जे घटना झाल्या ना तेव्हापासून तर आणखीन जरा जास्तच व्हायरल झाल्या सगळ्या गोष्टी इकडे. आणि शक्यतो तर आता जे खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे आहेत किंवा ज्या मार्केटच्या असं आहेत गोष्टी की त्या पण बंद आहेत आमच्याकडे. काही हॉटेल वगैरे असू देत किंवा जे काही छोटे छोटे शॉप वगैरे असतात, म्हणजे जे पाणीपुरीचे याचे त्याचे जागोजागी असं चालू असतात ना, म्हणजे पाणीपुरीचे किंवा फ्रूटचे गाडे वगैरे असे लावलेले, तर ते सुद्धा बंद आहेत. सगळेच आमच्याकडे 4 ते 5च्या नंतर चालू होत आहे. संध्याकाळी तर इकडे असतं 10-11 वाजेपर्यंत वगैरे. तर खरंच तुम्ही पण काळजी घ्या, उन्हाचं बाहेर वगैरे निघू नका. जेवढं स्वतःची काळजी घेता येईल तेवढं घ्या, जेवढं आपल्या कुटुंबाची काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्या. उन्हापासून खरंच जपून राहा. ज्या काही गोष्टी आहेत, जे काही कामं आहेत आपले 10 ते 11पर्यंत सगळे कामं करून घ्या डेचे, आणि जे पण नंतरचे काय आहेत ते नंतर इव्हनिंगला वगैरे करून घ्या किंवा सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर करून घ्या. पण उन्हामध्ये खरंच खूप काळजी घ्या. आणि असं आपण म्हणतो की एप्रिलपेक्षा जास्त ऊन म्हणजे मेमध्ये असतं, तर ते बरोबर आहे. आत्ताच आमच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी असं ऐकायला भेटणार ना. असं खूप जण म्हणतात की आता मेमध्ये तर खूप जास्त ऊन आहे आणि उन्हाचं प्रमाण जास्त हे मेमध्ये असतं. कुठे पण म्हणायला गेलं तर मेमध्येच ऊन असतं. मेमध्ये पूर्ण मंथ खूप अवघड आहे, आता मे महिना खूप अवघड आहे, अशा गोष्टी ऐकायला भेटतात. तर खरंच खूप भीती वाटते, कारण थोड्या वेळ ही लाईट गेली तरी आम्हालाही सहन होत नाही, इतकी उष्णता आणि इतकं त्रास आहे. तर मे महिन्यामध्ये तर सर्वांनीच काळजी घ्यायला पाहिजे. तर सर्वांनी काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. जितकं उन्हापासून जपून राहता येईल तितकं राहा, आणि जितकं उन्हामध्ये दुपारी कमी फिरता येईल तितकं कमी फिरा. कारण काही जणांना असं असतं डेचा जॉब वगैरे असतो, दुपारी घरी जेवण करण्यासाठी वगैरे जायचं असतं, किंवा कोणी शेतामध्ये वगैरे काम करतं दुपारी घरी जातं. तर त्यांचं बरोबर आहे, थोडंसं काही करतात काही जण, थोडंसं लवकर उठतात. सकाळची कामं थंडी वगैरे असते ना, तर सकाळी लवकर थंडीचे कामं करून घेतात आणि नंतर इव्हनिंगला जातात. तर तशा पण गोष्टी खूप छान आहेत. पण काही जण जॉब करतात, तर कसं असतं त्यांचं दुपारच्या सुट्टीच्या नंतर तरी जेवण वगैरे करायला जातात. पण त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही सकाळीच टिफिन घेऊन गेलेलं खूप बेस्ट आहे. किती पण घाई झाली तरी लवकर थोडंसं बनवायला सांगून सकाळच्याच वेळीमध्ये टिफिन वगैरे घेऊन गेलेलं बरे आहे. आणि दुपारी जेवण करायला जायचं, उन्हामध्ये जायचं टाळलेलं खरंच खूप बेस्ट आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते, कारण घ्यायचं म्हणून खूप घाई झाली, म्हणजे जो दिवसामध्ये घ्यायचं म्हणून तसंच राहून गेलं. म्हटलं आता इव्हनिंग झालं तर जास्त आता म्हटलं काही झालं तरी चालेल, पण आपल्यामुळं जर कोणाला हा व्हिडिओ आवडला आणि कोणाला जर चांगले विचार वाटले तर थोडंसं बरं होईल. आपल्याकडनं जेवढं काही कोणाचं चांगलं करता येतं किंवा कोणाला चांगलं बोलता येतं ना, ते आपण करावं असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने हा मी व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. कारण माझी तब्येत ठीक नाही आहे आणि बोलायला काय दुसरे टॉपिक म्हणजे परत मी त्याच विषयावरती बोलणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. बाय, काळजी घ्या. माझी पण तब्येत थोडी बरी नाही आहे. हे बघा, व्हिडिओ बंद केला तरी मी तुम्हाला दाखवते. लास्टला एवढा अंदाज झाला आहे तरी मी तुम्हाला इथे टॉर्च लावून ठेवून व्हिडिओ सुरू केला होता.